फायनली आपण त्या मंदिरात आलेलो आहे। हे बघू शकता तुम्ही, खूप जुन्या अशा मूर्ती आहेत। मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे महादेवाच्या मंदिरात साकुर्डे गावामधल्या। श्रावण चालू झालाय आणि श्रावणानिमित्त आम्ही महादेवाच्या मंदिरात चाललोय। महादेवाचं मंदिर हे खूप प्राचीन आणि ऐतिहासिक आहे आणि त्या मंदिराच्या भेटीसाठी आम्ही चाललोय। आम्हाला तिथे दर्शन घ्यायचंय महादेवांचं। खूप जुनं मंदिर आहे। आम्ही आता गावात चाललोय। गावात गेलो तुम्हाला ते मंदिर दाखवतो। खूप जुनं मंदिर आहे। आम्ही आता 3 जण चाललोय। हा माझा मित्र आहे यश जगताप। गुड नाईट। हा माझा मित्र आहे प्रतीक जगताप। आलोय हळूहळू गावाच्या दिशेने आम्ही। एक अजून 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण त्या मंदिरापाशी जाऊ। त्या मंदिराचा इतिहास खूप मोठा आहे। म्हणजे तसं बघायला गेलं तर महाभारत काळापासून ते मंदिर बांधलेलं आहे आणि अस्तित्वात आहे। त्या मंदिराचं वैशिष्ट्य पण खूप मोठं आहे आणि आमचं भाग्य असं आहे की आम्ही आज त्या मंदिरात जातोय। त्या मंदिरात महादेवांचं दर्शन घेतोय। खरं तर श्रावणामध्ये ह्याच्यासारखा योग, चांगला योग तर मला नाही वाटत। मंदिर आहे, या डोंगराच्या वर जायचं आपल्याला। चालत चालत सर पाऊस पण चालू झालाय हळूहळू। आता बघू आपल्याला अजून किती वेळ लागणार आहे माहित नाही मित्रांनो। आपण चाललोय मंदिराच्या दिशेने चाललोय। हे बघा आपलं सुंदर असं साकुर्डे गाव, नैसर्गिक रम्य असं साकुर्डे गाव। मित्रांनो, फायनली आपण त्या मंदिरात आलेलो आहे। हे मंदिर खूप प्राचीन मंदिर आहे, आपल्या गावातलं सगळ्यात जुनं मंदिर आहे। दर्शनासाठी आलोय आम्ही आता फायनली या मंदिरात। आणि तुम्ही जे बघताय जे मागं मंदिर आहे ना, हे खूप जुनं मंदिर आहे, खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे। ह्या मंदिराचा इतिहास खूप मोठा आहे आणि आपण तसं आपलं भाग्य म्हणायला लागेल की आम्ही आज 3 जण श्रावणाच्या या योगावर इथं महादेवाचं दर्शन घ्यायला आलोय। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं खूप जुन्या अशा मूर्त्या आहेत दगडांवरच्या, एकदम प्राचीन काळातल्या मूर्त्या आहेत। हे बघू शकता तुम्ही, खूप जुन्या अशा मूर्ती आहेत, खूप जुना असे प्राचीन अवशेष तुम्ही बघू शकता। ह्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हे मंदिर किती जुनं आहे। चला तर मग मंदिरात आलोय तर देवाचं दर्शन घेऊ थोडं। तर आपलं दर्शन झालेलं आहे या ठिकाणी। मला डोक्याला चंदन दे। तर मित्रांनो, मला गर्व आहे की आपल्या साकुर्डे गावामध्ये असं ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिर आहे आणि श्रावणाच्या निमित्ताने आम्ही महादेवांचं दर्शन सुद्धा घेतलं। ह्याच्यासारखी भाग्याची गोष्ट नाहीये मित्रांनो। तुम्हाला अशाच काही ऐतिहासिक आणि भरपूर साऱ्या अशा गोष्टी मी तुमच्या समोर आणणार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।